नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता दुष्यंतची गाडी चिखलात अडकलेली असते आणि त्याला इथे मदत हवी असते. तेव्हा कृष्णा एका दादांच्या गाडीतून बैलगाडीतून जात असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, अहो दादा, तुम्ही जरा इकडे यावं, माझी मदत करा, मला हिच्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दादा तुम्ही थांबा, मी आलेच. तेव्हा कृष्णा स्वतःहून दुष्यंतची मदत करायला आलेली असते. ती आपल्या हातामध्ये इथे आता गाडीतून मोठं दोरखंड घेते आणि त्याचबरोबर चिखलामध्ये उडी मारते. तेव्हा इथे चिखलात उडी मारल्यानंतर लगेच कृष्णा दुष्यंतला टोमणा देते आणि म्हणत असते, नाही कसं आहे ना, आता चिखलातून बाहेर पडायचं असेल तर आधी चिखलात उतरावं तर लागणारच ना. तेव्हा इथे कृष्णा असं म्हणाल्यानंतर दुष्यंत तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा प्रेक्षकांनो बघा, दुष्यंतची गाडी चिखलात अडकली आहे, पण त्याला बाहेर पडायचं नाही आहे, कारण गाडी खराब होईल, त्याचे शूज खराब होतील, त्याच्या पायांना चिखल लागेल ना, म्हणून तो गाडीतच बसला आहे. त्यानंतर इथे आता कृष्णा येते, त्या बैलगाडीला एक दोरखंडाचं टोक बांधते आणि इथे त्याच्या गाडीला एक दोरखंडाचं टोक बांधते आणि म्हणते की चला बैलगाडी पुढे घ्या. आता बैलगाडी पुढे घेतल्यानंतर इथे दुष्यंतची गाडीसुद्धा मागोमाग बाहेर निघालेली असते. चिखलामध्ये ती फसलेली असते, ती आता बाहेर येते. तेव्हा कृष्णा म्हणत असते, बघितलंत का व पाहुणं, निघाली का नाही तुमची गाडी चिखलातून बाहेर. तुमची एवढी मोठी गाडी काय बी कामाची नाही बघा. शेवटीला माझे बैल आहेत ना, ते तुमच्या गाडीपेक्षा कितीतरी ताकदीला जास्त आहेत. शेवटीला माझ्या बैलांनीच तुमची गाडी बाहेर काढली की नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, तुम्ही प्लीज तुमचा हात जरा बाजूला ठेवा. तर इथे चिखल त्याच्या गाडीला लागेल म्हणून कृष्णाला हातसुद्धा बाजूला करायला सांगत असतो. तेव्हा कृष्णा म्हणते, काय हो पाहुणं, पण तुमच्या ह्या गाडीचं काही खरं नाही. मला असं वाटलं आहे तुम्हाला कुणीतरी फसवलं आहे, म्हणूनच तुमची गाडी आहे ना काही कामाची उरलेली नाही आहे. साधी चिखलातून बाहेर पडू शकत नाही ती, काय गाडी कामाची. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्ण त्याच्याजवळ बोलत असते आणि इथे दुष्यंत आपली गाडी सुरू करतो आणि तो जात असताना कृष्णाच्या अंगावरती चिखल उडून जातो. तेव्हा कृष्णा त्याच्या मागोमाग धावत येते आणि त्याला म्हणत असते की ए भुंगाड, अरे गाडी चालवता येत नाही का तुला. मी तुझी मदत केली आणि माझ्याच अंगावरती चिखल उडून निघून गेलास काय. तुझ्या गाडीचा खुळखुळा होईल, तुझी गाडी बिघडेल, पत्रा होईल तिचा पत्रा, टिकणारच नाही ती अजिबात. माझ्या अंगावरती चिखल उडवतो, ये परत इकडे, मग दाखवते तुला, असं इथे कृष्णा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो मंजिरी येते आणि गौतमीला म्हणत असते की गौतमी, तुला माहिती आहे ना, अगं डी येतोय. तेव्हा ती म्हणत असते की त्याला तुम्ही डी म्हणायचं नाही, तो फक्त माझा डी आहे, कळलं ना तुम्हाला. तेव्हा मंजिरी म्हणते, ते तर आहेच, पण तुला माहिती आहे का, तुझा डी येतो आहे, पण आज त्याचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे सगळी तयारी तुझ्या मनासारखी झाली आहे का. तेव्हा गौतमी म्हणत असते, हो सगळी तयारी तर झालेली आहे. तेव्हा मंजिरी म्हणते, पण तू जसं ठरवलं आहेस तू खरंच तसं करणार आहेस का. नाही, नको करूस गं, उगाच ऑफिसमध्ये नको. तेव्हा गौतमी म्हणते, जे मी ठरवते ते मी केल्याशिवाय राहत नाही. चला गाईज, मी सांगितल्याप्रमाणे सगळं सरप्राईज रेडी ठेवले आहेत ना. तेव्हा सगळेजण गौतमीला म्हणतात की हो, सरप्राईज तर रेडी आहे. तर इथे एक मशीन असतं, ते आता ज्या वेळेला दुष्यंत ऑफिसमध्ये एंट्री घेतो तेव्हा ते मशीन त्याच्या पायामध्ये आता अडखळतं आणि तो पडायला जाणार तेवढ्यातच समोर आलेली असते गौतमी आणि ती इथे दुष्यंतचा हात पकडते, त्याला सावरते. तेव्हा दुष्यंत आणि गौतमी दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. इथे तर गौतमी दुष्यंतच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेलीच आहे, ती वेडीच झालेली आहे आणि दुष्यंतसुद्धा तिच्याकडे बघत असतो. तेवढ्यातच सगळेजण तिथे जमा होतात आणि त्याला हॅपी बर्थडे विश करत असतात. सगळेजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तेव्हा तो आता सगळ्यांना थँक्स म्हणतो. गौतमी म्हणत असते, काय दुष्यंत, अरे मी तुला किती फोन केले, मेसेजेस केले, पण तू काही मला इथे रिप्लाय दिला नाहीस, काही रिवर्ट केलं नाहीस. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, यार गौतमी, काही विचारू नकोस, म्हणजे ती खूप लाँग स्टोरी आहे, तुला मी सगळं निवांतपणे सांगेन, आता खरंच नको. तेव्हा इथे आता लगेच केक वगैरे आणला जातो. त्याच्यासाठी जे काही सरप्राईज प्लॅन केलेलं असतं त्यानुसार इथे केक आणला जातो. तो केक तो कट करतो. तेव्हा गौतमी एवढा मोठा पीस घेते आणि इथे आता डीला भरवते. तर इथे डीला भरवल्यानंतर सगळेजण पुन्हा त्याला हॅपी बर्थडे विश करतात. तो मनापासून सगळ्यांना थँक्स म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता आपली कृष्णा
गावाला सगळी कामं करत असते. तर इथे तिच्याबरोबर बंब्यासुद्धा असतो. तो तिला मदत करत असतो. तेव्हा भक्ती म्हणत असते की बंब्या हे घे, तुझ्यासाठी मी दुधाचा ग्लास घेऊन आली आहे. पण हे बघ, आता पुन्हा दूध मागू नकोस. आता दूध संपलं, तुला एकच ग्लास मिळणार. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, ए भावा, अगं त्याला तू दुधाचा ग्लास घेऊन आलीस आणि माझा कुठे आहे? तेव्हा भक्ती म्हणत असते, आता तुझा ग्लास आहे ना, मी घेऊन येणार नाही आहे. आता तुला जे काही हवं असेल ते तू स्वतःच्या हाताने घ्यायचं. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणते, काय गं काय झालं? आता भावाला तू देणार नाहीस का? तेव्हा भक्ती म्हणते, हे बघ कृष्णा, आता तुझं लग्न ठरलं आहे, तू आता सासरी जाणार आहेस. मग सासरी गेल्यानंतर तुला जे काही हवं आहे ते काही तू तुझ्या सासूकडे नवऱ्याकडे मागणार आहेस का? तेव्हा तूच घेशील ना. तेव्हा आत्तापासून तुला जे काही हवं असेल किचनमध्ये जायचं, स्वतःच्या हातानं घ्यायचं. तेवढ्यातच तिथे सविता आलेली असते. सविता आल्यानंतर कृष्णाला म्हणते, काय गं ये झिपरे, अगं कशी बसली आहेस तू? जो दारामध्ये पसरून बसतो त्याची इज्जत कचऱ्यात जाते, असं सविता म्हणत असते. तेव्हा कृष्णा लगेचच पाय आवरून वगैरे व्यवस्थित बसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भक्ती म्हणत असते, आई अगं मी काय म्हणते, आपली कृष्णा त्या लोकांना पसंत आली आहे ना, मग लग्नाची तारीख आपण लवकरचीच धरूया ना, आता उशीर कशाला करायचा? तेव्हा इथे सविता तिच्याकडे बघते, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि सरळ आतमध्ये निघून जाते. तेव्हा कृष्णा म्हणत असते, काय गं भावा, तुला काय वाटतंय, म्या काय तुला जड झाले काय? म्हणजे नाही, लग्नाची तारीख बिरीख लवकरची पकडायला सांगतेस, म्हणजे म्या काय या घरातून लगेच जायला पाहिजे असं वाटतंय की काय तुला? बरं लग्नाचं बघू आपण नंतर, जा जरा पोटापाण्याचं बघ आमच्या, जरा जेवण बिवण बनव जा. तेव्हा भक्ती म्हणत असते की कृष्णा चल, तू चल जेवण बनवायला, मी काही बनवणार नाही आज. तेव्हा कृष्णा म्हणते, हे म्हणजे असं झालं, ज्याला काहीच बनवता येत नाही त्याला म्हणायचं जेवण बनव. अगं मला ते जमणार आहे का? तेव्हा इथे भक्ती म्हणते, का जमणार नाही तुला? आता लग्न होणार आहे तुझं, तेव्हा आजचा स्वयंपाक मी बनवते, पण उद्याचा स्वयंपाक तुलाच बनवायला लावते की नाही बघच तू, उद्या तयार राहा. तेव्हा कृष्णा म्हणते, अरे भावा, अगं तुला माहिती नाही का, त्या कढई आणि पलेत्याची आणि माझी दुश्मनी आहे ते माहिती नाही तुला? तेव्हा इथे भक्ती आणि बंब्या दोघेजण कृष्णाला पकडून किचनमध्ये घेऊन जात असतात. तेव्हा कृष्णा म्हणते, ए मला भीती वाटते गं, ते लोक सैनिकासारखे वाटतात मला. ती चूल, पलेता, कढई मला नाही जमत, ती मसाल्यांची नावं मला नाही येत गं, मला नको तू स्वयंपाक बनवायला लावू. तेव्हा इथे भक्ती म्हणत असते, मी आहे ना तुझ्याबरोबर, म्या तुला करायला शिकवते, पण आज तू इथे स्वयंपाक करायचाच. चल चुलीजवळ, अजिबात कामं करायला नको तुला, घरातली शेतातली सगळी कामं करून काय उपयोग? तेव्हा कृष्णा म्हणते, आपलं ठरलं आहे की नाही, म्या पिकवणार आणि तू शिजवणार, लहानपासून आपलं ठरलं आहे की नाही, मी पिकून आणणार ना. तेव्हा इथे भक्ती म्हणते, पण आता तुझं लगीन होणार आहे, तेव्हा शिजवावं तर लागेलच ना तुला. तिथं सासूला सांगणार आहेस का स्वयंपाक करायला? तेव्हा काही काही पदार्थ तुला यायलाच पाहिजे. चल माझ्याबरोबर. कृष्णा तुला माझं ऐकावं लागेल, नाहीतर बघ माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. आणि ती कृष्णाचा जबरदस्तीने हात पकडते, तिला आणून आता चुलीजवळ बसवते आणि म्हणते की चल स्वयंपाकाला लाग चल. तेव्हा कृष्ण घाबरते आणि म्हणत असते, अगं हे सगळं काय आहे, मला नाही आहे कापता चिरता येणार. तेव्हा भक्ती म्हणते, येल तुला सगळं जमल, चल आता घे बरं. आता एक काम कर, बारीक कांदा चिरायचा आणि इथे बटाट्याचे सुद्धा बारीक काप करायचे, दोन्हीसुद्धा चिरून ठेव, मी आलेच, मी हे फवं भिजवून येते, तुला फवं बनवायचं आहेत. तेव्हा कृष्ण म्हणते, काय फवं, मला जमतील का ते, मला नाही जमत ते. तेव्हा इकडे भक्ती म्हणते, मी आहे ना, म्या सांगन तुला, हे फवं भिजवून आणसपर्यंत तू हा कांदा बारीक चिरून ठेव आणि बटाटीसुद्धा चिरून ठेव, अजिबात इथनं उठायचं नाही. असं म्हणून ती आता बाहेर जाते आणि कृष्णा इथे जाड जाड कांदा आता कापत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मंजिरी आता पोहे खाणार. तेवढ्यातच इथे गौतमीचं लक्ष जातं. तेव्हा गौतमी म्हणते, एक मिनिट मंजिरी, आणि ती येते आणि तिला म्हणत असते की हे पोहे आहेत ना, हे असे नाही खायचे, त्याच्यावरती काय करायचं, हे बघ, हे ओळ्या नारळाचा किस आहे, हा ओळ्या नारळाचा किस याच्यावरती असा टाकायचा आणि छान गार्निश करून खायचं. हे बघ असं टाकायचा आणि गार्निश करायचं आणि मग हे पोहे खायचे. तेव्हा इकडे आता ते ओला नारळाचा किस हा पोह्यांवरती टाकल्यानंतर तो आता गार्निश केल्यानंतर इथे ती मंजिरीला खायला सांगते. तेव्हा मंजिरी खात्याने म्हणते की खूपच छान, एकदम अमेझिंग, तुझ्या हाताला खूपच चव आहे गौतमी, तू खूप छान स्वयंपाक करते, तुझ्या हातामध्ये जादू आहे जादू. तेव्हा इथे गौतमी म्हणत असते, माझ्या फक्त हातामध्ये आणि स्वयंपाक बनवण्यामध्ये जादू नाही आहे, तर माझ्या दिसण्यातसुद्धा जादू आहे मंजिरी,
काय बरोबर ना? तेव्हा मंजिरी म्हणते अगदी बरोबर. तर इथे आता ती स्वतःला सुंदर समजत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कृष्णा कांदा चिरत असते, जाड जाड कांदा, इथे एवढा मोठा बटाटा. तेव्हा इकडे आता भक्ती म्हणत असते, हे काय कांद्याची सालं पण काढली नाही आहेस आणि एवढा मोठा मोठा बटाटा कुणी चिरतं का? हे बघ, असा कांदा चिरायचा असतो, असा बारीक बारीक बटाट्याचे काप असे बारीक बारीक करायचे असतात. चल आता मी इथे आता आग पेटवली आहे, चल तिकडून कढई घे बरं. तेव्हा ती कढई आता तिला देत असते. भक्ती म्हणते मला काय देतेस, चुलीवरती ठेव. तेव्हा इथे आता कढई चुलीवरती ठेवली जाते. चल त्याच्यामध्ये तेल टाक. ती पूर्ण आता किटली उलटी करायला जाणार, तेवढ्यातच भक्ती म्हणते अगं सगळं नसतं टाकायचं, थोडंसं टाक. तेव्हा ती थोडं तेल टाकते. त्याच्यानंतरला कृष्णा खूप घाबरत असते. तिला इथे चुलीची भीती वाटत असते, कारण तिने कधी स्वयंपाक केलेलाच नसतो, कारण सविताने कधी शिकवलंच नाही. लहानपणापासून जेव्हापासून त्यांच्या वडिलांनी इथे आत्महत्या केली तेव्हापासून कृष्णा शेतामध्ये राबते आणि ती बाहेरची सगळी कामं करते. ती कधी चुलीजवळ आलीच नाही, तर ती स्वयंपाक काय शिकणार? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भक्ती म्हणत असते की हे घे, हे राई आहे आणि हे जिरे आहेत, राई जिरे टाक. ते टाकल्यानंतर ती राई आता तडतडायला लागते. तेव्हा कृष्णा घाबरत्याने म्हणते अरे हे काय, ते तडतडायला लागलं. तेव्हा इथे आता भक्ती म्हणते ते तडतडणार, कारण ती राई आहे. चल आता बस जिरे टाक आणि त्याच्यानंतरला त्याच्यामध्ये कांदा टाक, ही मिरची टाक आणि अशा पद्धतीने तिने आता हळद टाकायला सांगितलेली असते, बटाटा टाकायला सांगितलेला असतो आणि मग त्याच्यामध्ये मीठ आणि ते सगळं हलवून त्याच्यामध्ये पोहे टाकायला सांगितलेले असतात. तेव्हा इकडे छान पद्धतीने भक्तीने पोहे बनवायला शिकवलेलेच असतात आणि इथे कृष्णा ते पोहे आता हरवत असते. आणि त्याचबरोबर इथे आता भक्ती डोक्यालाच हात लावते. ती म्हणत असते कृष्णे अगं कसं होणार आहे तुझं, हे बघ एक काम करायचं. तिचा आता मोबाईल वाजत असतो. तेव्हा भक्ती म्हणते कृष्णे हे व्यवस्थित हलवत राहायचं आणि पोहे करपू देऊ नकोस, हळवत राहा आणि मग नंतरला जर लागले खाली तर कढई उतरून ठेव, ठीक आहे ना? तेव्हा कृष्णा म्हणते ठीक आहे आणि ती पोहे आता इथे हलवत राहते. तेव्हा भक्ती म्हणत असते हे बघ, आता तुझ्या सासरचं नाव काढलं की तुला सासरी जाऊन स्वयंपाक यायला पाहिजे आणि तुझ्या सासरच्या लोकांचा फोन बी आला. तेव्हा इथे कृष्णा हसायला लागते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता भक्तीचा चेहराच उतरतो. ती फोन उचलते पण तिच्या चेहऱ्यावरती अजिबात आनंद दिसत नाही, कारण काहीतरी वाईट बातमी असते, त्यामुळे तिचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे आता मीटिंगला सगळेजण कॉन्फरन्स रूममध्ये बसलेले असतात. प्रेझेंटेशन असतं, त्यामुळे दुष्यंत प्रेझेंटेशन देत असतो आणि त्यामुळे आता त्याचं प्रेझेंटेशनमुळे इथे कंपनीला खूपच जास्त फायदा होणार असतो. तरी ते सायसा हे त्यांच्या कंपनीचं नाव आहे आणि त्यामुळे तो इथे छान पद्धतीने आपलं काम करत असतो. आणि त्याच्यामध्ये कृष्णाच्या बाबतीत एक खूपच जास्त वाईट बातमी म्हणजे त्या लोकांनी लग्नाला नकार दिलेला असतो. तेव्हा इथे भक्ती म्हणते पण का, तुम्ही नकार का देताय, तुम्हाला तर कृष्णा पसंत होती ना? तेव्हा तिकडून ते लोक म्हणतात की ती पांढऱ्या पायाची आहे. तेव्हा भक्ती म्हणत असते हे बघा, आमची कृष्णा लाखात एक आहे, लाखात एक. तुम्हाला लग्न नसेल करायचं तर नका करू, पण आमच्या कृष्णाच्या बाबतीत वाईट साईड बोलायचं नाही. खरं तर आमच्या कृष्णाची लायकी नाही, तुमच्याच मुलाची लायकी नाही माझ्या कृष्णाबरोबर लग्न करायची. तुमच्यासाठी तुमचा मुलगा असेल कोणीही, पण आमच्यासाठी आमची कृष्णा राणी आहे, राणी. आणि आमच्या राणीसाठी राजाच येणार, बघा तुम्ही, राजाच येणार तिच्यासाठी आणि आमच्या कृष्णाला घेऊन जाणार आणि तुम्ही सगळेजण बघत बसणार. तेव्हा इथे भक्तीने सडेतोड उत्तर दिलेलं असतं त्या लोकांना आणि ती म्हणालेली असते की आमची कृष्णा राणी आहे आणि तिच्यासाठी राजा येणार आणि तिला घेऊन जाणार. तर या प्रेक्षकांना कारस्थान असतं सविताचं, कारण सविता फोन करते PCOवरून आणि त्या लोकांना म्हणत असते की तुम्ही जी मुलगी निवडली आहेत ना तुमच्या मुलासाठी, ती मुलगी योग्य नाही आहे. मी इथे बरोबर लोकांनाच फोन केला आहे ना, त्या कृष्णाला बघून आला आहेत ना तुम्ही, त्यांचं आडनावसुद्धा घेते. तेव्हा तो मुलगा म्हणतो हो तुम्ही आमच्याकडेच फोन केला आहे. ती म्हणते की मी शेजारी नाही त्यांची आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला आहे तुमच्याच चांगल्यासाठी. अहो ती मुलगी की काय त्या भैरू नानाची मुलगी नाही आहे, भैरू नाना आणि सविताची मुलगी नाही आहे. ती मुलगी त्यांना जत्रेत भेटली होती, पांढऱ्या पायाची मुलगी आहे. तिने आधी आईवडिलांना गिळलं आणि नंतर ज्या बापाने भैरू नानांनी तिला लहानाचं मोठं केलं त्यानंतरला त्यांच्या घरामध्ये आली आणि त्यांच्या घराचं वाटोळं केलं आणि भैरू नानाने सुद्धा स्वतःला संपवलं. तर ती मुलगी पांढऱ्या पायाची आहे, तुमच्या घरामध्ये येईल आणि तुमचं सुद्धा घर उद्ध्वस्त करेल. म्हणून मी चांगल्या हेतूने
तुमची शुभचिंतक म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगितलं आहे. आता तुम्ही बघा, तुम्हाला तुमचं घर वाचवायचं आहे की उद्ध्वस्त करायचं आहे ते. पण ती पोरगी काही चांगली नाही, पांढऱ्या पायाची पोरगी आहे. जिथं जाईल तिथं फक्त आणि फक्त वाटोलच करेल. म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगितलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा. अहो, तुम्ही इथे खानदानी लोक आहात, पण तिला तर कुळाचा पत्ताच नाही. ती कुठल्या खानदानाची आहे, तिचे आईवडील कोण, काहीसुद्धा माहिती नाही. त्याच्यामुळे आता तिच्याबरोबर तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर करा, पण तुमच्या घराचा विनाश हा पक्का आहे. तेव्हा त्या लोकांनी आता पांढऱ्या पायाची बोलल्यानंतर लग्न मोडलेलं असतं. हे सगळं सविताने मुद्दामून केलेलं असतं. सविता म्हणते की हिचं लग्न झालं तर शेतात राबणार कोण, आणि ही शेतात राबते म्हणून तर आम्हाला पोटभर जेवायला भेटतंय. ही जर लगीन करून गेली तर आमचं कसं होणार? आमचं पोट भरायला पाहिजे, आमचं घर व्यवस्थित चालायला पाहिजे, म्हणून इच्छा नसताना हिला एवढ्या वर्ष पोसते मी. त्याच्यामुळे आता हिचं लगीन झालं तर आमचे खायचे प्यायचे वांदे होतील, म्हणून हिचं लग्न होता कामा नाही. हिने हिथंच आयुष्यभर राबत राहिलं पाहिजे, असं इकडे सविताचं म्हणणं असतं. तेव्हा भक्तीला खूप वाईट वाटतं. भक्ती रडायला लागते. तेव्हा इथे कृष्ण तिच्याकडे बघून हसते आणि म्हणत असते की जाऊ दे ना, म्हणजे तो माझ्या नशिबातच नसेल. आणि आता तूच म्हणालीस ना भक्ते की माझ्यासाठी राजा येईल म्हणून, मग तो राजा येईपर्यंत आपण वाट बघूया ना, कशाला उगाच घाई करायची. आणि आता जोपर्यंत तो राजा येत नाही ना, तोपर्यंत हातामध्ये मी उलाटणार नाही तर मी कुदळच घेणार. माझ्या हातामध्ये कुदळच शोभून दिसेल. शेतामध्ये जाणार आणि शेतामध्ये कष्ट करणार, राबणार म्या. जोपर्यंत राजा येत नाही तोपर्यंत आता कसला बी विचार करणार नाही, असं कृष्णा म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतचं प्रेझेंटेशन खूपच जास्त छान झालेलं असतं. तेव्हा सगळेजण आता टाळ्या वाजवतात, त्याचं भरभरून कौतुक करत असतात. म्हणजे ज्या पद्धतीने त्याने ते प्रेझेंटेशन दिलेलं असतं त्यामुळे त्यांच्या कंपनीला जास्तीत जास्त प्रॉफिट होणार असतो. म्हणजे त्यांची कंपनी आतापर्यंत जेवढा प्रॉफिट कमवत असते त्याच्यामध्ये अगदी दुप्पट पद्धतीने वाढ होणार असते. आणि त्यामुळे हे प्रेझेंटेशन आपल्या कंपनीसाठी आणि त्याचबरोबर त्याने दिलेलं प्रेझेंटेशन त्यांच्या कंपनीसाठी किती महत्त्वाचं आहे हे त्याने पटवून सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, लग्न मोडलेलं असतं. कृष्णा रडत रडत चाललेली असते. तेव्हा दोन माणसं आता बोलत जात असतात. इथे आता सोपान म्हणत असतो की हे बघ, तुझ्या बकरीला मी काय बी केलेलं नाही. तेव्हा इकडे आता दुसरा माणूस म्हणतो की तुझ्या पोराने माझ्या बकरीचं हे हाल केलं आहे, बघ तिचा पाय आता मोडला असेल, तुला नुकसान भरपाई तर द्यावीच लागणार. तेव्हा इथे सोपान संपतला म्हणत असतो की म्या काय तुला एवढं पैसे द्यायचं नाही. त्यानंतर ते दोघेजणं बकरीला घेऊन जात असतात. तेव्हा कृष्णा तिथे असते. सोपान म्हणतो चल बकरीला दाखव कृष्णाला. तेव्हा तो म्हणतो ही काय करणार आहे. तेव्हा तो म्हणतो अरे गावातच राहतोस ना की गावाच्या बाहेर. सोपान म्हणतो अरे गावामध्ये बैल असू दे, गाय असू दे, बकरी असू दे, कुठला बी प्राणी असू दे, त्याला काही दुखलं खुपलं तर समदे लोक कृष्णाकडे घेऊन जातात, कारण कृष्णाला यातलं सगळं काही कळतं. कृष्णा बघ याच्या बकरीला जरा, त्याच्या पायाला काय झालं आहे ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जरी काय बी झालं असलं ना तरीसुद्धा मी नुकसान भरपाई काही तुला एवढी देणार नाही, कारण कुणी काही मुद्दामून केलेलं नाही. तेव्हा त्यांचं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच तिथे आता बाळजाबाई आलेली असते. बाळजाबाई इथे ट्रॅक्टर चालवत आलेली असते. आणि इथे बाळजाबाईला बघितल्यानंतर आता कृष्णा नेहमीच तिच्याकडे बघत राहते, तिच्यामध्ये हरवून जाते. आणि इथे बाळजाबाईसुद्धा कृष्णाकडेच बघत असते. तेव्हा कृष्णा आणि ती दोघीजणी एकमेकींकडे बघत तिथेच उभ्या राहिलेल्या असतात. तेव्हा बाळजाबाई इथे आता कृष्णाचा साधे भोळेपणा बघत असते. आणि त्या लोकांना बघितल्यानंतर इथे आता बाळजाबाईने आपला ट्रॅक्टरसुद्धा थांबवलेला असतो. आणि ती आता त्या माणसांजवळ बोलण्यासाठी थांबलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये बाळजाबाई हिचा फोन आलेला असतो. तेव्हा ती दुष्यंतला म्हणत असते की दुष्यंत बाळा, अरे काय तू फोन केला नाहीस. मी तुला काही मुलींचे फोटोज पाठवलेत, ते बघितले नाहीस का तू. अरे ते फोटोज बघ, मला तुझं लगीन करायचं आहे. हे बघ बाळा, अरे गावातल्या पोरी असतात ना, त्यांची काही जास्त स्वप्न नसतात रे, त्यांच्या काही जास्त अपेक्षा नसतात. म्हणून मी तुला म्हणते की गावची एखादी मुलगी तू निवड. तेव्हा इथे बाळजाबाई म्हणतात की गावातली मुलगी संसारसुद्धा चांगला करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आपल्या कृष्णाचा मूड चांगला करण्यासाठी भक्ती आलेली असते. आणि भक्ती म्हणत असते की आपल्या कृष्णाचा नवरा कसा बरं येणार, तर इथे असा देखणा राजबिंडा, आणि आपली कृष्णा राज करणार तिथे, राज अगदी राणीसारखी राहणार तिथे, हो की नाही कृष्णा. त्यानंतर इथे आता वासुदेव आलेले असतात. ते सुद्धा म्हणतात की कृष्णे, अगं लवकरच तुझ्या आयुष्यामध्ये एक राजबिंडा आणि देखणा मुलगा येणार आहे.
जो त्याला तुझ्याकडून आता स्वतःची हळद स्वतः लावून घेणार आहे असं म्हणाल्यानंतर कृष्णा त्यांचं बोलणं ऐकतच राहते. तर इथे लवकरच आता कृष्णाच्या होणाऱ्या नवऱ्याची एंट्री होणार आहे, जो की राजबिंडा आहे आणि तो लवकरच तिच्या आयुष्यामध्ये येणार आहे अशी भविष्यवाणी आता स्वतः वासुदेव यांनी केलेली असते आणि तिला तो आशीर्वाद दिलेला असतो. त्यामुळे इथे आता लवकरच दुष्यंत हा आता राजबिंडा माणूस इथे कृष्णाच्या आयुष्यामध्ये येणार आहे.